नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, ऑलरेडी 2 जिल्हा न्यायालयाच्या जी भरत्या आहेत त्या भरत्या राहिलेल्या आहेत. म्हणजेच त्यांचे निकाल वगैरे या सगळ्या गोष्टी पेंडिंग असताना परत आता जिल्हा न्यायालयामध्ये सफाई कामगाराच्या जागा निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्यावाईज ही वेगवेगळ्या जागा निघत आहे. कुठे 4 जागा, कुठे 5 जागा, कुठे 2 तर कुठे 1 जागा. तर आता कालच एक नवीन ॲड आली. याच्या आधी पण अहमदनगर वगैरे यांच्या ॲड आलेल्या आहेत. पण याच्यामध्ये जे काही क्रायटेरिया वगैरे याची एक्झाम होणार आहे का, स्वच्छता चापल्यता चाचणी होणार आहे का, किंवा इंटरव्ह्यू वगैरे होणार का, सगळ्या या गोष्टी याच्यातनं जाणून घेणार आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला मुळीच विसरत नका जा, शेअर करत जा, सबस्क्राईब देखील करत जा. बघा, सफाई कामगाराची ही ॲड आहे आणि या ॲडसाठी आपल्याला फक्त क्वालिफिकेशन आहे 4थी पास. आता 4थी पास म्हटलं तर मग आपल्याला पुढे कशी प्रोसेस करावी लागणार आहे? आपल्याला एक ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे. जी काही ज्या जिल्हा परिषदेसाठी ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल त्याच्यातनं तुम्हाला फॉर्म डाउनलोड करून किंवा जे काही भरतीचे ठिकाणं असतात, आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन फॉर्म देखील मिळत असतात. 2-3 रुपयामध्ये फॉर्म ते आपल्याला देतात. तर तो फॉर्म भरून आपल्याला तिथे स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. बघा, फक्त स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. बाय हँड आपल्याला द्यायचा नाही आहे किंवा इतर व्यक्तीकडे पण आपल्याला हँडओव्हर करायचं नाही आहे. फक्त स्पीड पोस्टने पाठवायचं आहे आणि वर मेन्शन करायचं आहे की सफाई कामगारासाठी हा फॉर्म आहे. ओके, क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा जो काही वयोमर्यादा आहे, वयोमर्यादा 18 ते 43 वय एवढं असणार आहे. तुमची वेतन श्रेणी 15,000 पासून 47,600 रुपयांपर्यंत तुम्हाला परमनंट जॉब आहे, गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे हा. नंतर त्याच्यानंतर मित्रांनो, की जर तुम्ही कुठे आधी नोकरीला असाल आणि जर तुम्हाला तिथे गव्हर्नमेंटचं सांगतोय, प्रायव्हेटचं नाही, आणि तिथून तुम्हाला इकडे ट्रान्सफर करायचं किंवा इकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, तर तुम्हाला तिथलं एक NOC सर्टिफिकेट्स लागतं. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट कराल, एक फायनल यादी तिथे 15 दिवसांनी, म्हणजे जो काही त्यांनी दिलेला आहे, जवळपास आता 19 एप्रिलपर्यंत याची डेट आहे. तर 19 एप्रिल नंतर 15 दिवस पुढे आपल्याला यादी जाहीर होईल आणि त्या यादी जाहीर झाल्यानंतर मित्रांनो, तुमची स्वच्छता चापल्यता चाचणी होणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे, म्हणजेच मौखिक मुलाखत होणार आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे करून तुमचं जॉईनिंग होणार आहे. अत्यंत चांगली जागा आहे. जर एक क्वचित म्हणजे कॉम्पिटिशन खूपच असणार आहे जागा कमी असल्यामुळे, बट ज्याचं नशीब असेल, ज्याचं नशीब उजळलं त्याला टेन्शन नाही. कारण की ऑलरेडी माझे काही मित्र आहेत की जे याच्यामध्ये काम करत आहे आणि वेल सेट झाले आहेत. टेन्शन काहीच नाही आहे त्यांना. ओके, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.